अतिवृष्टीच्या मदतीवरून विधानसभेमध्ये भास्कर जाधव आक्रमक झाले। मदतीचा प्रस्ताव केंद्राला कधी पाठवला, सभागृहामध्ये जाहीर करा अशी मागणी भास्कर जाधवांनी केली। मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचं नाटक का करता असे सवाल करत भास्कर जाधवांनी सरकारवर निशाणा साधला। अतिवृष्टी नुकसानीच्या अनेक दिवसांनंतर केंद्रीय पथकाने पाहणी केली असे भास्कर जाधवांनी म्हटलं। तर केंद्रीय पथकाने दिवसा पाहणी का केली नाही? केंद्रीय पथकाच्या रात्रीच्या पाहणीवरून भास्कर जाधवांनी हा निशाणा साधला। मला सरकार दिलं, त्यांना मात्र मदत करण्याकरता तुम्ही प्रस्तावाचं नाटक करता, प्रस्तावाचा बहाणा करता, प्रस्ताव पाठवा म्हणून सांगता। तुमच्या डोळ्या देखत एवढी सगळं घडलेली घटना असताना प्रस्ताव काय चाललाय? प्रस्ताव कधी आला? केंद्रीय कृषी पथक, केंद्रीय पाहणी पथक आलं कधी? किती दिवसानंतर ह्या घटना घडल्यानंतर आलं? आणि ते दिवसा आलं की रात्र आलं? हो मंत्री महोदय, पाहणी जी केंद्रीय पथकाने जी केली ती रात्रीची केली, दिवसा का नाही केली? दिवसाही केली का? फक्त तुम्ही जे सांगू शकता तूच गेली म्हणून रातोरात पथक आलं आणि रातोरात गेलं, त्यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही। अतिवृष्टी नुकसानीच्या अनेक दिवसांनंतर केंद्रीय पथकाने पाहणी केली असं म्हणत भास्कर जाधव हे विधानसभा सभागृहामध्ये आक्रमक झाले। तर त्यांनी केंद्राला नेमका मदतीचा अहवाल कधी पाठवला हे जाहीर करा असंही आवाहन केलं। पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात, याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला अध्यक्ष महोदय। आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीने त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर पार्लमेंटमध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मदतीचा प्रस्तावच आला नाही। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तुम्ही प्रस्तावच पाठवला।